माधुरी हत्तीनीला अंबानीचं पोरगं फक्त पैशांमुळे नाही तर मोदी सरकारच्या कायद्यामुळे घेऊन गेलंय। कोल्हापुरातल्या नांदणी गावातील जैन मठाने माधुरी नावाच्या हत्तीनीला जवळपास 33 वर्ष म्हणजे 1992 पासून सांभाळलं होतं। पण अचानक अंबानीच्या वनतारा या प्राणी अभयारण्यातील काही अधिकारी नांदणी गावातील मठामध्ये आले व ही हत्तीन आम्हाला द्या, या बदल्यात आम्ही मठाला काही देणगी देऊ अशी ऑफर दिली। पण मठाने व गावातील ग्रामस्थांनी याला स्पष्ट नकार दिला। मग तामिळनाडूमधील जलीकट्टू व आपल्या महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत बंद करणाऱ्या पेटा या प्राण्यांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या संस्थेने माधुरीची तब्येत बरी नाहीये, तिची निगा राखली जात नाहीये, तिच्या पायाचे नखे वाढलेत, साखळदंडाने बांधल्यामुळे पायाला सूज आले, अशी विविध कारणे देऊन माधुरीला तात्काळ एखाद्या प्राणी अभयारण्यात हलवण्यात यावे अशी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली। मग या रिपोर्टवरून मुंबई हायकोर्टाने माधुरीला वनतरामध्ये नेण्यास सांगितलं। मग पुढे मठ सुप्रीम कोर्टात गेलं, गावकरी रडले, पोलिसांच्या गाड्या फुटल्या, पण तरी माधुरी वनतरामध्ये पोहोचली। इथपर्यंत तर तुम्हाला माहितीच असेल। पण कोणत्या 2 कायद्यामुळे माधुरीला वनतरामध्ये नेण्यात आलं तर पहिला आहे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972, ज्यात हत्ती हे पहिल्या शेड्यूलमधील प्राणी आहेत, म्हणजे त्यांना हायेस्ट लेवलचं प्रोटेक्शन दिलं जातं। त्यांना कुणीही गाई म्हशीसारखे बांधून ठेवू शकत नाही असं हा कायदा सांगतो। मग जे हत्ती मठामध्ये असतात किंवा इतर धार्मिक कार्यासाठी वापरले जातात, ज्यांना कॅपिटेटिव्ह एलिफंट किंवा पाळीव हत्ती म्हटलं जातं, ते कसे काय ठेवतात तर त्यासाठी राज्याच्या चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन यांच्याकडून स्पेशल परमिशन मिळवावी लागते व रेग्युलर हेल्थ चेकअप कंडक्ट करून रिपोर्टसुद्धा सबमिट करावे लागतात। जसं माधुरीसुद्धा रजिस्टर्ड होती व तिचे हेल्थ चेकअपसुद्धा होत होते। आता इथपर्यंत गोष्टी सगळ्या कायद्यानेच होत होत्या, म्हणून कुणीही माधुरीला गावातून घेऊन जाऊ शकत नव्हतं। पण मोदी सरकारने मार्च 2024 मध्ये वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 यामध्ये काही बदल केले व कॅपिटेटिव्ह एलिफंट्स म्हणजे पाळीव हत्ती याबाबत काही रूल्स लावण्यात आले। जसे हत्तीचा मालक जर हत्तीला योग्य सोयीसुविधा देत नसेल, त्याच्या आरोग्याची निगा राखत नसेल तर हत्तीला लायसन्स असले तरी प्राणी अभयारण्यात हलवण्यात येईल। आणि या कायद्याचे सर्व रूल्स डायरेक्ट आपल्या माधुरी हत्तीच्या केसमध्ये लागू झाले आणि पेटा व वनताराच्या बाजूने निकाल लागला। त्यात आपल्या वन विभागाने सुद्धा आधी नांदणी गावाची बाजू घेतली व नंतर वनताराच्या बाजूने रिपोर्ट्स दिले कोर्टामध्ये व शेवटी माधुरी वनतारामध्ये पोहोचली। आता वनताराच का तर या कायद्यामध्ये प्राण्यांच्या जवळ असणाऱ्या अभयारण्यात त्यांना नेण्यात यावं असा रूल आहे। मग कोल्हापूरपासून केरळमधील व गुजरातमधील वनतारा हे 2च अभयारण्य जवळ आहेत, त्यात वनतारा हे जास्त जवळ आहे, म्हणून वनतारामध्ये माधुरीला नेण्यात आलं असं कोर्टाने म्हटलंय। आता तुम्हाला काय वाटतं, नांदणी गावापासून माधुरीला तोडून वनतारामध्ये नेलं हे योग्य केलंय की अयोग्य हे मला कॉमेंट्समध्ये सांगा। व माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। इंस्टावर पाहत असेल तर फॉलोसुद्धा नक्की करा। चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।